नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असा आहे, क्रियासिद्धी सत्वे भवती, क्रियासिद्धी सत्वे भवती, महताम न उपकरणे, महताम न उपकरणे. म्हणजे महापुरुषांची जी कार्यसिद्धी असते ती आंतरिक शक्तीमुळे असते, बाह्य जी उपकरणं असतात त्याच्यामुळे नसते. बरोबर मित्रांनो, आपण सतत म्हणत असतो माझ्याजवळ हे नाही आहे, माझ्याजवळ ते नाही आहे, कारणं देत असतो. तर आपल्याजवळ सगळ्यात महत्त्वाचं आहे ते शरीर आणि आपले श्वास. तर सुदृढ शरीर आणि सुदृढ मन कसं करायचं याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत, याविषयी आज आपण शिकणार आहोत. तर जाणकार मित्रांनी आजचा आपला विषय ओळखलाच असेल, तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे जागतिक योग दिवस, जो आपण 21 जूनला साजरा करतो. आजचा विषय आहे जागतिक योग दिवस. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत ज्येष्ठ योगाचार्य आहे, निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, योग गुरु श्री रवी दीक्षित सर आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार मित्रांनो, सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. योग गुरु श्री रवी दीक्षित, आपण ज्येष्ठ योगाचार्य आहात, निसर्गोपचार तज्ज्ञ आहात आणि आपल्या गाठीशी जवळजवळ 44 वर्षाहून अधिक असा अनुभव आहे. योग आणि आरोग्य या क्षेत्रात आपण योगदान दिलेलं आहे. आपण संचालक आहात योगिक गुरुकुल आणि शिव होलिस्टिक योग या संस्थेचे. आपण धोरणात्मक सल्लागार आहात माधवबाग या संस्थेचे. आपण महाराष्ट्राचे जे माननीय राज्यपाल महोदय आहेत त्यांना योग चिकित्सक म्हणून आपली मानद सेवा देखील पुरवता, आपण सेवा देखील करता. आणि पुढे सर DY पाटील आयुर्वेद महाविद्यालय आहे तिथे सल्लागार समितीचे सदस्य देखील आहात. आणि सहसंचालक म्हणून सरांनी जे आहे कैवल्यधाम योग संस्था या संस्थेला आपली सेवा दिलेली आहे. जवळजवळ 43 वर्ष सरांनी या संस्थेला सेवा दिलेली आहे. सर लेखक देखील आहेत. योगशास्त्रावर जवळजवळ सरांनी 4 पुस्तकं लिहिलेली आहेत. तर आज भरपूर सरांकडून शिकायचं आहे, भरपूर ज्ञान आपल्याला घ्यायचं आहे. आणि सरांनी देश आणि परदेशामध्ये योगविषयीच्या कार्यशाळा घेतलेल्या आहेत आणि परिषदेत त्यांनी सहभागी झालेल्या आहेत. स्वतः संचालक म्हणून जो पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस होता इंडोनेशियामध्ये जकार्तामध्ये सरांनी संचलन केलं त्या सोहळ्याचं. आणि जवळजवळ 5000 लोकांनी त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला. तर असे बहुगुणी आपल्यासोबत योगगुरू आहेत. शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. दीक्षित सर, पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमात. आणि आजचा आपला जो विषय आहे आंतरराष्ट्रीय योग दिवस, तो आपण का साजरा करतो आणि 2025 या वर्षीचं घोषवाक्य काय आहे, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. धन्यवाद डॉक्टर निखिल आणि सर्वांना माझा नमस्कार. योग दिवस, जागतिक योग दिवस उद्या साजरा होणार आहे. पण मागचे 10 दिवसपासून सुरू आहे अभ्यास आणि प्रयास. आणि ह्याचा जे धोरण आहे, एक पृथ्वी एक आरोग्य, वन अर्थ वन हेल्थ, वंडरफुल एक धोरण आहे. आणि हे धोरण सर्वांना जगाला इन्व्हॉल्व करायला, एकत्र आणायला ठेवलेलं आहे. आणि हे यावर्षी 11वा जागतिक योग दिवस आहे. आणि 11वा कशाला, मागचे जे 10 केलेले आपण त्यांच्यावर जे सक्सेस भेटलेली आहे आपल्याला, म्हणून हे 11वा अजून चांगला करायला एक 10 सिग्नेचर इव्हेंट असे एक नाव ठेवलेले आहे. आणि ते आपण नंतर बघू. आणि सर्वांना शुभेच्छा, सर्वांना शुभकामना. आणि आपण सर्व हे जागतिक योग दिवस साजरा करा. कुठे पण करू शकता आपण, पार्कमध्ये, घरी, गार्डन, ऑफिसमध्ये, कुठे पण करा, पण साजरा करा. आपले पंतप्रधानांनी यावर्षी हे फ्रीडम दिलेली आहे. आपल्याला सगळ्यांना सांगितलं आहे की कुठे पण करा, कसं पण करा, मॉडिफाय करा, थोडा बदल करा, पण योग दिवस साजरा करा. आणि सर्वांनी करायला पाहिजे. ज्यांनी अजूनपर्यंत तयारी केलेली नाही आहे ते उद्या नक्की करा. फारच छान मित्रांनो. सरांनी 2000 साली खुर्चीवरून योग कसा करायचा, म्हणजे बसल्या बसल्या, कारण काळाची दूरदृष्टीने सरांनी बघितलेलं की पुढे काय काय जे आहेत आव्हानं येणार आहेत. तर सरांकडून अजून जाणून घ्यायचं आहेत, प्रात्यक्षिकं पण बघायची आहेत. आणि सर, योग असा पण आहे की 21 जून हा जागतिक संगीत दिवस पण आहे. तर योग आणि संगीत यांचा काही संबंध आहे का, तर कृपया त्याविषयी देखील आम्हाला सांगा. हो, नक्की आहे. संगीत आणि योगमध्ये एक चांगला संबंध आहे. ओम आपण नेहमी म्हणतो योगमध्ये,
ओम उच्चारणला एक संगीत आहे, भ्रामरीला एक संगीत आहे. आणि हे आपण थोडा पुढे गेलो, डोळे बंद करून, डोळे मिटून श्वासवर लक्ष दिला, श्वासला ऐकायला घेतला, तर तुम्हाला श्वास तुमची संगीत वाटेल. आणि ती संगीत तुम्हाला वाटली म्हणजे तुम्हाला पूर्ण शांत आणि पूर्ण आराम मिळेल. एक आपला धारणा ध्यान होऊन जाणार. तर श्वास संगीत आहे, ओम तर आहेच, भ्रामरी तर आहेच. आणि श्वास म्हणजे 24 तास आपण जे काही काम करतो, शारीरिक, मानसिक, भावनात्मक सगळं काही आपण श्वासवर करतो. तर श्वास समजून घ्या, जाणून घ्या, श्वास अनुभवायची आणि डोळे बंद करून श्वासला ऐकून घ्या. तो एक संगीत आहे. फारच छान. मित्रांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या शरीरात जे संगीत चालू आहे ते समजून घ्यायचा आपण प्रयत्न करायचा आहे. आणि सर, आपण बघतो की भारतातच नाही तर परदेशात देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो आणि प्रचार प्रसार भरपूर आहे. लोकांना खूप आवडतो योग दिवस. तर हे कसं शक्य झालं आणि या यशाच्या मागे काय रहस्य आहे, कृपया ते देखील आम्हाला सांगा. पूर्ण श्रेय ह्यासाठी मी आपले पंतप्रधानांना देणार, सरकारला देणार आणि जेवढे योगा टीचर आहे, संस्था आहे, NGO आहे, भरपूर टीमवर्क आहे, सर्वांना पण देणार. वॉटर फ्लोज फ्रॉम टॉप टू बॉटम, म्हणजे वरून जे आदेश निर्देश येतात त्याला आपण सगळं काम करतो. आणि हे सगळा अभ्यास, तयारी आपले पंतप्रधान, मिनिस्ट्री ऑफ आयुष हे सर्वांनी भरपूर चांगली केलेली आहे. इट्स अ बिग टीमवर्क. सो आय थिंक पंतप्रधान, मिनिस्ट्री ऑफ आयुष आणि ऑल योगा टीचर सगळे जे आहे त्यांना मी श्रेय देतो. आणि हे भारताची एक धरोहर आहे, भारताचं एक हेरिटेज, आपली संस्कृती आहे. ह्याला परत आपण भारताला परत एक स्थापित केलेली आहे. तो आय थिंक एक महत्त्वाचा एक फायदा आहे. आणि एक परत एक भारतला एक विश्वगुरू, योग गुरु तर आहेच, भारत विश्वगुरू पण झालेला आहे. तर ह्याला मी सर्वांना जेवढे अभ्यास करणारे आहेत त्यांना पण श्रेय देतो. स्टुडंट नसेल, शिक्षक तर आहे, पण समजा विद्यार्थी नाही आहे, मग कसं होणार. तर जेवढे अभ्यास करताय त्यांना पण माझा श्रेय आहे. पण मोठा आणि सर्वात जास्त श्रेय आपले पंतप्रधान आणि सरकारला आहे. फारच छान. सर, हल्ली आम्ही चर्चेमध्ये ऐकतो की योग थेरपी किंवा योग चिकित्सा हे पण शब्द कानावर पडतात. तर कृपया मला याविषयी सांगा की नक्की योग चिकित्सा म्हणजे काय. खरं बघायला गेलो तर योग चिकित्सेसाठी नव्हता. योग एक शरीराला चांगला ठेवायला, आजारीपणा न येणं त्यासाठी होता, एक प्रिव्हेन्शनसाठी जास्ती होता. पण सध्याची जी धावपळ आहे, ताणतणाव आहे, जीवनशैली बदलली आहे, आपला दिनचर्या बदलली आहे, हवामान बदललेलं आहे, काही पण प्युअर नाही आहे, केमिकल जास्ती आहे. तर ह्यामुळे योग चिकित्सा म्हणून पण आपल्याला अनुभवायला आलेला आहे. तर मागचे 2-3 डिकेड्स म्हणजे 10 ते 20 वर्ष किंवा 30 वर्षपासून योग जास्ती थेरपी म्हणून बाहेर आलेला आहे. आणि माझा अनुभव असा आहे की योग थेरपी सध्या तर आहे, पण अजून एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे. जेवढे हॉस्पिटल आहे किंवा बाकी संस्था आहे सगळ्यामध्ये एक डिपार्टमेंट किंवा एक ऑफिस असा योगा टीचर, योगा डॉक्टर, योगा थेरपिस्ट ठेवायला पाहिजे. आणि मी स्वतःचा एक अनुभव सांगतो आपल्याला. मी ह्या लाईनमध्ये, फील्डमध्ये कशामुळे आलो. 18 वर्षी वायूमध्ये मला एक 2-3 आजारीपणे आले. अस्थमा, स्नोफिलिया, प्रतिरोधशक्ती कमी झाली, सारखा आजारी पडायचा. तर मी स्टडीमध्ये एक ब्रेक घेतला आणि 1 वर्ष मी योगा डिप्लोमा केला आणि 1 वर्ष पूर्ण अभ्यास केला योगचा. त्यानंतर माझा शारीरिक, मानसिक, भावनात्मक सगळा बदल झाला. बदल म्हणजे चांगल्यासाठी बदल झाला. आजारीपणा गेला, मानसिक एकदम व्यवस्थित माइंड झाला, इमोशन्स संतुलित झाले आणि मला असं वाटलं की ह्यामध्ये मला आनंद आहे, मी करायला पाहिजे. तर 19 साली माझा वय होता, तेव्हापासून मी योग शिक्षक झाला. आणि आज आय एम सिनियर सिटीजन नाव, तरी पण योग चालू आहे. मागचे 44 वर्ष झालेले आहे. तर स्वतःचा अनुभव आहे आणि या अनुभवामध्ये 90% क्युअर होतो किंवा कंट्रोल होतो आजारीपणा. एकच कंडिशन आहे, अटी एकच आहे, व्यवस्थित करा, दररोज करा, योगिक जीवनशैली पालन करा, योगिक दिनचर्या ठेवा. आणि तुम्ही समजा योग केला 1 तास, बाकी 23 तास काही पण केला, मग तुम्ही योगला ब्लेम देऊ शकत नाही. तर योग म्हणजे 24 तास आपली जीवनशैली, दिनचर्या आणि खुशाल राहायचा, योग करायचा. आणि कधी आपलं शरीर जे आहे ना, 120 वर्षासाठी हे मशीन तयार केलेली आहे.
100 समजा 100 वर्षसाठी हे मशीन तयार केलेली आहे, पण आपण ह्याला ग्रांटेड घेतो, आपण मिसयूज करतो, ओव्हरयूज करतो, काही पण करतो शरीरवर. म्हणजे शरीराला आपण अजिबात याची किंमत ठेवत नाही. किंमत ठेवा, शरीराला एक इज्जत द्या, प्यार करा. आपण नेहमी विचारतो कुठे राहता आपण, घर तुमच्या कुठे? हे शरीर, हे आपलं घर. चांगली एक केअर घ्या, चांगला ठेवा आणि खुशाल राहा. फारच छान. देह देवाचे मंदिर आपण बरोबर म्हणतोच. आणि सरांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे तर कुठेही जाऊ नका. काही प्रात्यक्षिकं देखील आपल्याला सरांसोबत करायची आहेत. तर वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे जागतिक योग दिवसाची, जो 21 जूनला साजरा करतो. आणि या विषयावर आपण चर्चा सुरू करणार आहोत. आणि योग गुरु आपल्यासोबत आहेत, श्री रवी दीक्षित सर आहेत. आणि या वळणावर आपल्याला फोन देखील आला आहे. तर महाराष्ट्राचं जे सांस्कृतिक शहर आहे पुणा, तिथून फोन आहे. मंगलताई आपटे यांचा फोन आहे. नमस्कार मंगलताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हा, आजचा विषय खूपच छान आहे. फक्त मला असं विचारायचं की व्यायाम करताना काही जणांना वयस्कर बायका असतात, त्यांना जमत नाही, मग ते घरातल्या घरात सकाळी व्यायाम करू शकतात का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यायामाचं लहान मुलं, त्यांनी कधी व्यायाम करा, ते सकाळी शाळेत निघून जातात, मग त्यांनी दुपारी थोडाफार व्यायाम केला तरी चालेल का? आणि ओंकार हा सकाळीच करायला पाहिजे का? हे माझे 3 प्रश्न आहेत. फारच छान, सुंदर प्रश्न आहेत. काय मार्गदर्शन करणार सर? मंगलताई नमस्कार, धन्यवाद प्रश्नाबद्दल. आपले 3 प्रश्न आहे. सिनियर सिटीजनसाठी, सर्वांसाठी योग आहे. लहान वय असेल किंवा टीनेज असेल किंवा सिनियर सिटीजन असेल, योग सर्वांसाठी आहे. योग आपण आसन जे करतो किंवा प्राणायाम करतो, वयाप्रमाणे किंवा आजारीप्रमाणे थोडा बदल करू शकतो, मॉडिफाय करू शकतो, पण योग सर्वांसाठी आहे. एकच नियम आपण आठवण ठेवा किंवा लक्षात ठेवा, योग करताना कुठे काय जबरदस्ती मारामारी करू नका. अगदी प्रेमाने, अलगदगतीने, आरामाने करा. आसनची परिभाषा आहे स्थिर सुखम आसनं. म्हणजे आपण आसन करताना आपल्याला सुख वाटायला पाहिजे, स्थिरता वाटायला पाहिजे, आराम वाटायला पाहिजे. असा ताणतणाव आहे, मारामारी आहे, दुखणं आहे, तसं फिलिंग यायला नाही पाहिजे. दुसरा प्रिन्सिपल आहे प्रयत्न शैथिल्य अनसपतिभ्या. म्हणजे करताना आपण काही जास्ती जबरदस्ती करू नका, एफर्टलेसली, म्हणजे आरामात करायला पाहिजे. आणि आपण एकच मेन नियम आहे, करताना अजिबात जबरदस्ती करू नका. आणि योग शिक्षक तो ट्रेंड पाहिजे, व्यवस्थित पाहिजे. टी व्हीवरून किंवा यूट्यूबला बघून करू नका, चांगल्या टीचर किंवा संस्थाबरोबर करा. दुसरा, लहान मुलाचा पण विचारला. लहान मुलं म्हणजे 5 वर्षची वयामध्ये तर काही योगची गरज नाही आहे. त्यांना खेळू द्या, मस्ती करू द्या. तुम्ही आणि मी कुठे केलं आपण हे योग? नाही केलं ना. तर 8-10 वर्षपर्यंत त्यांना मजा करू द्या, खेळू द्या, मस्ती करू द्या, शिकू द्या. त्यांना फ्रीडम पाहिजे असते. आणि 10च्या नंतर योग करायला पाहिजे. आणि हे महत्त्वाचं काम आपली सरकार करते. शाळेमध्ये योग सुरू केलेला आहे. ते आपल्या मुलांना तिथे एन्करेज करा, त्यांना तो ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्या. आणि योग मुलांसाठी आहे, नक्की आहे. 10 वर्षनंतर ते करू शकता. पण योग अनुभव त्यांचा चांगला व्हायला पाहिजे, म्हणून चांगला टीचर, चांगला एक प्रकारचा उदाहरण ठेवायला पाहिजे. आपण स्वतः योग केलं की मुलं करणार. माझ्या घरचं उदाहरण मी सांगतो. मी काही फोर्स केलेला नाही आहे. माझे दोन्ही मुलं, मुलगा आणि मुलगी, दोन्ही या लाईनमध्ये आहे. दोन्हींनी डबल मास्टर केलेलं आहे आणि योग शिक्षक आहे आणि खुशाल आहे, ट्रेंड आहे, चांगले एज्युकेटेड आहे. पण त्यांनी योग शिक्षक म्हणून हे आपला फ्युचर ठेवलेला आहे. आणि ओम आपण कधी पण करू शकतो. ओम करायला 2 मेनली प्रकार आहे. एक प्रकार आहे ओ कमी बोलायचा, म जास्ती बोलायचा. दुसरा आहे ओ लांब करा, म कमी करा. हे आपल्याला जे काय करताना आवडलं त्याप्रमाणे करू शकता. पण ओम आपण कधी पण करू शकता. कमीत कमीत 11 वेळ करा किंवा 21 वेळ करा. आणि ओम करताना डोळे बंद करायचा, प्रेमाने करायचा, दीर्घ श्वास घ्या. मी करून दाखवतो. आपण सगळे जेवढे आपले बघणारे आहेत ते पण करू शकतात. एकच करणार, आरामाने शांत बसा, भावशुद्धी करा, मनशुद्धी करा, शरीर रिलॅक्स करा, प्रेमाने दीर्घ श्वास घ्या पूर्ण. आणि पूर्ण श्वास घेतल्यानंतर
हे झाला ओ कमी म दीर्घ झाला. दुसरा प्रकार आहे ओ जास्ती बोला म कमी बोला. त्याला पण डीप श्वास घ्यायचा अँड देन हे करताना आपलं लक्ष इथे हृदयमध्ये जे हृदयचक्र आहे मधोमध्ये ठेवा आणि ते व्हायब्रेशन आहे प्युरिफिकेशन आहे ते अनुभव करायचा आणि आपला लक्ष इथे सेंटर ऑफ दी बॉडी अनाहत चक्रवर ठेवा. थँक्यू फॉर युअर प्रश्न. फारच छान मित्रांनो, असेच फोन करून तुम्ही प्रश्न विचारा आणि जेणेकरून सगळ्यांना त्याचा लाभ मिळतो. सर पुढे जाऊया आणि मधुमेहाविषयी आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की देशामध्ये म्हणा किंवा जगामध्ये आपण मधुमेहाचं प्रमाण वाढताना बघतो. तर मधुमेही व्यक्तींनी कुठली आसनं किंवा कुठला कसा योगाभ्यास करावा त्याविषयी कृपया आम्हाला सांगा. छान प्रश्न आहे. सध्या असं म्हणतं हे मधुमेहाला सायलेंट किलर असं काही नाही आहे. घाबरू नका, भीती अजिबात ठेवायची नाही. हे सगळं रिव्हर्सेबल आहे. आपण हायपर टेन्शन, उच्च रक्तचाप किंवा मधुमेह हे सगळं नियंत्रित करू शकतो, रिव्हर्सल करू शकतो आणि सगळं आपण कंट्रोल करू शकतो. हे सायंटिफिक पण आहे आणि मी बघितलेलं पण आहे स्वतःला योगा शिकवताना किंवा थेरपी देताना. भरपूर माणसं अशी आहेत त्यांना हे रिव्हर्स केलं आहे, कंट्रोल केलं आहे. तर मधुमेहाला फक्त असं नाही की आपण औषध घेतली किंवा योग केला आणि बाकी 23 तास काही पण जेवण घेतलं किंवा मजा मस्ती केली, काही पथ्य घेतले नाही, ताणतणाव घेतलेला आहे. मधुमेह फक्त आहारप्रमाणे नाही आहे, फक्त जेवणमुळे नाही आहे. हे तुमच्या ताणतणाव, मानसिक तुमची परिस्थिती, भावनात्मक तुमचे विचार, तुमचं वागणं, तुमच्या सारखा निगेटिव्ह विचार करणं, ब्लेमिंग, कंप्लेंट, शिकायत सारखी करणं, हे सगळा रिझन असतो. तर योगिक जीवनशैली, योगिक आपण दिनचर्या ठेवा, योग अभ्यास नक्की करा आणि आशावादी राहा. घाबरू नका, अजिबात भीती ठेवायची नाही आणि मधुमेह रिव्हर्स करता येईल. आम्ही आपल्या संस्थामध्ये करतो. आम्ही नेहमी हे प्रकारचे जे प्रॉब्लेम आहे रिव्हर्सल करतो आम्ही आपले माधवबागमध्ये. आणि बाकी असं आहे की योग जे आपण विचार मेन करतो, आसन जे आहे आसन किंवा प्राणायाम, जेवढे पोटाचे आसन आहे, समजा आपण पोटवर झोपून भुजंगासन केला किंवा शलभासन केला आणि पीठ द्यायची जे आहे वक्रासन केलं आपण, तसं ट्विस्ट केला आणि थोडेसे पुढे वाकायचा केला. पण ह्या सगळं करताना एक सल्ला घ्या, एक कन्सल्ट करा एक्सपर्टबरोबर, मग करा. आसन नक्की करा. वॉक चांगली आहे, वॉक अजून करा. आपले जेवढे मसल्स आहेत त्यांना ॲक्टिव्ह ठेवा. बसून पण आपण पायाची हालचाल करू शकतो, हातांची हालचाल करू शकतो. तर काही पण करा, पण शरीराला जास्ती वेळ शिथिल किंवा रिलॅक्स किंवा असा एकदम बसून राहू नका. थोडीशी ॲक्टिव्हिटी करा. अर्धा तास झाला की चालायचा, थोडा वॉक करायचा. जेवल्यानंतर पण शतपावली करा, वज्रासन करा, वामकुक्षी करा, ते आपण नंतर घेऊ. तर हे आजारी पण लेटेस्ट लाईफस्टाईलमुळे आलेलं आहे. कारण आहे की आपण सारखा बसून सगळं करतो. जेवणला काही पथ्य नाही आहे, ऑल प्रोसेस्ड आहे, फ्राईड आहे आणि सगळं केमिकल आहे. तर शाकाहारी जेवण घ्या. आपला हे जे भारतीय पद्धतीमध्ये जे जेवण असतो ते घ्या आणि टेन्शन घेऊ नका. हे कंट्रोल करता येते आणि रिव्हर्स करता येते. फारच छान सर, तुमच्या उत्तरांमुळे आम्हा सगळ्यांना दिलासा मिळाला आहे. सर पालघरहून आपल्याला फोन आहे, रमेश उगळे यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. नमस्कार योगाचार्यजी आणि डॉक्टर. योग दिवसाच्या तुम्हाला माझ्याकडून नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की काही लोक सशक्त असतात, काही अशक्त असतात आणि काही वृद्ध असतात. म्हणजे भिन्न भिन्न वयोगटाचे आणि भिन्न भिन्न शारीरिक क्षमता असणारे लोक असतात. तर यांनी किती वेळपर्यंत योग करावा, माझा असा प्रश्न आहे. आणि दुसरं असं की योग आणि आहार याचा काही संबंध आहे का? फारच छान, सुंदर प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी रमेश दादा. दीक्षित सर काय सांगणार? रमेशजी नमस्कार. आपल्या प्रश्नासाठी छान प्रश्न आहे, एकदम प्रॅक्टिकल आहे. मला असं सांगायचं आहे, हे जे आपले प्रश्न आहे या सगळे प्रश्न आन्सर आहे आपण करू शकता. ह्याला काही जास्ती काळजी घ्यायची गरज नाही आहे. योग असा एक सब्जेक्ट आहे, नाडी बघून किंवा आपला कन्सल्टेशन करून आपले प्रश्न विचारून सल्ला घेऊन आपण हे सगळे जे प्रॉब्लेम आहे, आपण वीक आहे किंवा स्ट्रॉंग आहे किंवा आजारी पण आहे, सगळे परिस्थितीमध्ये योग करता येते.
माझं म्हणणं असं आहे की योग आपण बिस्तरवर आजारी असताना किंवा शल्यक्रियाचे अगोदर पण योग करू शकतो असं आहे. तर योगाला कुठे काही असं बंधन नाही आहे, फक्त कोणाबरोबर करायचा, चांगला शिक्षक पाहिजे, एक्सपर्ट टीचर पाहिजे आणि कसं करायचा. योग करा पण थोडासा मॉडिफाय करून करा. आणि योगला असं काही एक्सक्यूजची गरज नाही आहे. आपण कधी पण करू शकता, कुठे पण करू शकता. हे पंतप्रधान पण बोलले यावर्षी योग साजरा करा. तर जास्ती काळजी करू नका. एकच प्रिन्सिपल ठेवा, जेवढा जमेल तेवढा करा. शरीराला ऐकून घ्या, श्वासला समजून घ्या, मनाला जरा ॲडजस्ट करा, भावनेला शांत ठेवा. आणि सिम्पलसा योग आहे. योग म्हणजे काय, आपण काही न करता आला तरी पण श्वास घ्या. आपण श्वास तर घेतोच आहे. आपण नेहमी श्वास घेतो आहे 500 ml, पण घेऊ शकतो 2500 ml. समजा आपल्याला जास्ती योग करता आला नाही, आसन किंवा शरीरच्या काही करता आलं नाही, तर आपण फक्त श्वास घ्या. पूर्ण दीर्घ श्वास घ्या. श्वास घेणं म्हणजे एक ऑक्सिजन येणं, श्वास बाहेर सोडणं म्हणजे डिटॉक्स होणं, रिलॅक्सेशन होणं. तर एवढंच केलं तरी पण आपल्याला भरपूर फायदा होणार आहे. तर आपण श्वास पूर्ण घ्या. आणि एक महत्त्वाचा अजून प्रश्न आहे, योग म्हणजे आत बघायला पाहिजे आणि आपण सारखं बाहेर बघतो आहे. तर आपली 5 इंद्रिय आहे. 5 इंद्रियामध्ये जे डोळे आहे त्यांच्या अफेक्ट बॉडीला असर जे आहे ते 80%, 80% होतो आहे. तर डोळे बंद केले तरी पण योग झाला. डोळे बंद करा, श्वास अनुभवायची घ्या, ओम करू शकता, आत्ता आपण बोललो आहे, किंवा शरीरावर लक्ष द्या. हातच्या बोटांची हालचाल करा, पायाच्या बोटांची हालचाल करा, पोटावर झोपा, पाठीवर झोपा, डावीकडे झोपा, उजवीकडे झोपा, झाला योग. तर कुठे पण कधी पण आप करू शकता. फक्त शरीराची हालचाल पाहिजे आणि करताना एन्जॉय करायला, म्हणजे प्रेमाने करा. कंप्लेंटचं नेचर शिकायचं नाही. आणि आपण आशा ठेवली मी योग केला मला तर जादू व्हायला पाहिजे, ताबडतोब मॅजिक व्हायला पाहिजे आणि माझं आजारपण झालं पाहिजे, तसा होत नाही. म्हणून थोडा धीरज ठेवा, थोडा पेशन्स ठेवा, सारखा योग करत राहा. आपला बँकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करतो किंवा कुठेतरी करतो, आपण पेशन्स आरामात बघतो ना, चला होऊ दे इन्व्हेस्टमेंट. हे योग एक इन्व्हेस्टमेंट आहे आपला स्वास्थ्यमध्ये, हेल्थमध्ये. तो पेशन्स ठेवायला पाहिजे आणि करत राहायला पाहिजे. फारच छान, सहज सोप्या शब्दामध्ये सरांनी सांगितले. थोडं आपण सबुरी ठेवली पाहिजे आणि सहजपणे शक्य जमेल तेवढं आपल्याला करायचं आहे. सरांनी मगाशी सूत्र देखील सांगितलं, स्थिरम सुखम आसनम. सुखकारक, तुम्हाला त्याने सुख वाटलं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे, अशा स्थितीत करायचं आहे. सर, पुढला प्रश्न मधुमेहानंतर उच्च रक्तदाबाकडे वळूया आणि हृदयाच्या विकारांकडे. तर अशा व्यक्तींनी कुठला योगाभ्यास करावा, काय करावं, काय करू नये, कृपया त्याविषयी आम्हाला सांगा. हायपर टेन्शन, हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तचाप हे सगळं आपण खरेदी करून घेतलेलं आहे. हे तुम्हाला जेव्हा तुमची शरीरची रचना झाली, तुम्ही ह्या जगात आला तेव्हा न होता. 20-25 वर्षपर्यंत न होता, 30पर्यंत बहुतेक न होता. पण आला कसं, कुठून आला? आपण आपले आदत किंवा सवय किंवा जे चुकीचं काम करतो किंवा भांडण करतो किंवा आपण इगो, एंगर, असा घमंड किंवा गुस्सा ठेवतो, सारखा कंप्लेन करतो. हे जे भावना आपली आहे ती संतुलित ठेवायला पाहिजे. सारखे आर्ग्युमेंट करतो आपण, जिंकायला पाहिजे. तर कधी कधी लेट गो करायला पाहिजे, सोडून द्यायला पाहिजे. तर ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तचाप आपण खरेदी करून घेतला म्हणजे असं आहे की आपले जीवनशैलीमध्ये आपले जे दिनचर्या आहे त्यामध्ये जी आपण चूक करतो ती सुधारायला पाहिजे. चूक काही मोठी नाही असते, इग्नोरन्स आहे किंवा आपला जाणून बुजून करतो किंवा अंदाज आपण असंच करतो. पण हे चूक कमी करा आणि अवेअरनेस आणा. चूक म्हणजे मीठ जास्ती घेतो आपण, बाहेरचं जेवण जास्ती करतो, तर मीठ कमी करा, मीठ कमी करा. दुसरा, सारखा सध्या आपला काय झाला आहे, सोशल मीडियामुळे आपण झोप बरोबर करत नाही. झोपा काढा भरपूर, 7-8 तास तर पाहिजेच. मध्ये वेळ भेटली तर शवासन करा, जेवढा जमेल तेवढा झोपा काढा. मीठ कमी करा. आर्ग्युमेंट, वादविवाद, झगडा, मारामारी करू नका. आपण काही घेऊन आलो नाही, काही घेऊन जाणार नाही, मग कसला भांडण, कसला हे, काही फिक्स नाही आहे, काही असं नाही आहे जे परमनंट राहणार. हे सारखा जे परिवर्तन आहे ते होणारच आहे. तर एवढी मारामारी कशाला, हे खरेदी करू नका. उच्च रक्तचाप आणि खुशाल राहा. योगमध्ये मी एक एक्झाम्पल देतो. योग टिप जी आहे, आपल्याकडे 2 नाकपुडी आहे, डावी आणि उजवी. आपण डावी नाकपुडीने श्वास जास्ती घेतली सारखी, उजवीने बाहेर काढली, ह्याला म्हणतो आपण चंद्रभेदन. तर डावीने श्वास घ्या दीर्घ आणि पूर्ण, आणि उजवीने हळूवार सोडा, दुप्पट सोडा. म्हणजे अनुपात एक मेंटेन करा, ठेवायला पाहिजे.
लेफ्टनी श्वास घ्या, डावीनी श्वास घ्या, मग हळूवार उजवीनी दुप्पट बाहेर सोडा. हे 10 राऊंड, 15 राऊंड, 20 राऊंड सकाळ दुपार संध्याकाळ करताना तसं करा. डॉक्टर लिहितो की नाही औषधला ट्वाईस अ डे, वन्स अ डे, तसं हे तुमच्या प्रिस्क्रिप्शन आहे. ह्याच्यानंतर 2 अजून अभ्यास आहे. शीतली शीतकारी. शीतली म्हणजे जिव्हेनी श्वास घेणं. त्याचं मी एक करून दाखवतो. आपण जिव्हेला असा पाईपसारखा करायला अभ्यास करा. असा एक पाईपसारखा जीव केला तर त्याने श्वास घ्या, दीर्घ श्वास घ्या, सोडताना दोन्ही नाकपुडींमधून हळूवार बाहेर सोडा, दुप्पट श्वास बाहेर सोडा. सो परत एकदा दाखवतो मी. शीतली म्हणजे असा बंद करा, हळूवार नाकाने श्वास बाहेर सोडा. एक अजून अभ्यास आहे, त्याला म्हणतो शीतकारी. दोन्ही जबडे, दात, आपले हळूवार बंद करा. असं बंद केल्यानंतर त्याच्यामध्ये गॅप आहे त्याने श्वास आत घ्या आणि नाकाने हळूवार दुप्पट श्वास बाहेर सोडा. परत एक बार दाखवतो मी. हळूवार दात दोन्ही असे बंद करायचे, दीर्घ श्वास घ्यायचा, हळूवार सोडायचा. आणि हे करताना अजिबात प्रेमाने, आराम, अलगदगतीने एन्जॉय करताना आणि डोळे बंद करून करा. तर हे 2-3 अभ्यास आहे. ती नंबर 1 अभ्यास फॉर हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तचाप आहे शवासन किंवा ध्यान. जेव्हा वेळ असेल दिवसाला दुपार, सकाळ, संध्याकाळ 10-10 मिनिटाच्या शवासन करा. आपला BP, हायपरटेन्शन किंवा उच्च रक्तचाप गॅरंटेड कमी होणार. पण पथ्य पाहिजे. असं नाही की हे शवासन केलं तिकडे आणि भजी खाल्ली, पाव खाल्ला, वडा खाल्ला आणि फ्राईज खाल्ले, काही मीठ जास्ती, सॅलडमध्ये मीठ टाकला. सॅलडमध्ये अजिबात मीठ टाकू नका, एक्स्ट्रा मीठ घेऊ नका कुठे पण. आणि झोप पूर्ण करा. सारखा हे मोबाईल, सोशल मीडिया वापरू नका आणि खुशाल राहा. ब्लेस एव्हरीबडी अँड बी हॅपी. सर्वांना आशीर्वाद द्या आणि स्वतःला आशीर्वाद भेटतो. फारच छान. दीक्षित सर, यावेळेला जळगावहून फोन आहे आपल्याला. हेमांगी ताईंचा फोन आहे. हेमांगी इंगळे, पाहूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार हेमांगी ताई, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. हां, नमस्कार सर. ॲक्च्युली मला असं विचारायचं होतं की BP आणि हायपरथायरॉईड ह्याच्यासाठी कोणता योगा असतो आणि ते पूर्णपणे बरं होतं का की गोळी घ्यावीच लागते असं? बरं, धन्यवाद. फार छान प्रश्न आहे. थायरॉईडशी निगडीत प्रश्न आहे. तर थायरॉईडचा त्रास जास्त आहे, तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे त्याविषयी त्यांचा प्रश्न आहे. आणि BPचं आत्ता तुम्ही सांगितलं, तर दोघांसाठी काय सांगणार योगाभ्यास कृपया त्याविषयी? मी मॅडमचं नाव ऐकलं नाही. हेमांगी नमस्कार मॅडम, हेमांगीजी. प्रश्न आपला ॲक्च्युली मी आता ऑलरेडी एक आन्सर दिलेला आहे हायपरटेन्शनचा किंवा उच्च रक्तचापचा, त्याच्याबद्दल मी परत बोलत नाही. थायरॉईडला नक्की योगमध्ये उपाय आहे, फायदा होणार आणि नक्की फायदा होणार. पण परत हेच आहे की आपण व्यवस्थित योग करा, जीवनशैली चांगली ठेवा, दिनचर्या चांगली ठेवा, झोप पूर्ण करा. वेगळे वेगळे विटॅमिन शरीरमध्ये असतात, ते कधी कधी कमतरता होते, तरी पण हे हायपरटेन्शन किंवा आपला हे जे थायरॉईड आहे ते डिस्टर्ब होऊ शकते. तर झोप पूर्ण काढा, योग करा, विटॅमिनची कमी चेक करून घ्या. मी असं डायरेक्ट कधी TV वर सल्ला द्यायचा म्हणजे एक बरं नाही आहे, पण तरी पण योगमध्ये 2-3 अभ्यास आहे. एक आपण म्हणतो सेमुद्रा. सेमुद्रा म्हणजे आपण हात असे करायचे, मी करून दाखवतो. हात एकदम सरळ असे ठेवायचे गुडघेवर खाली, हनुवटी खाली आणायची आणि हनुवटी खाली आल्यानंतर जीभ बाहेर काढायच्या, तोंड ओळखायच्या आणि वर बघायचा. एकदा बघून घ्या. ह्याला म्हणतो सेमुद्रा किंवा सिंहासन. ओके, हे केल्यानंतर थोडीशी विश्रांती घ्या, 10-15 सेकंड आराम करा. आणि याच्यानंतर आहे दुसरा अभ्यास, त्याला म्हणतो जिव्हा बंद. जिव्हेला ताळुळं दाबून ठेवायला पाहिजे. मी परत दाखवतो करून. आणि नाकाला बघायला पाहिजे असं. तर जिव्हा बंद आणि सेमुद्रा हे दोन्ही अभ्यास ऑल्टरनेट करा. एकदा सेमुद्रा, परत जिव्हा बंद, परत सेमुद्रा, परत जिव्हा बंद, असे 2-3 सेट केले सकाळ, दुपार, संध्याकाळ, तर आपला थायरॉईड प्रॉब्लेम कमी होऊ शकते. नंतर बाकी आसन आहे, भुजंगासन आहे, वेगळे वेगळे आसन आहे, शलभासन आहे. आणि जेवढे ह्या भागला आपले जे नेक आहे, ह्या भागला गर्दनला थोडीशी स्ट्रेच किंवा मान फिरून घेतली, डावीकडे, उजवीकडे, वर, खाली, त्याला म्हणतो ब्रह्ममुद्रा. हे सगळे अभ्यास केले तर नक्की फायदा होतो. एकच महत्त्वाचा ट्रीटमेंट आहे योगमध्ये, त्याला म्हणतो परत शवासन.
यासाठी पण शवासन फायदेशीर आहे. आपण नक्की करा. फारच छान. मित्रांनो, या वळणावर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज चर्चा सुरू आहे जागतिक योग दिवस, जो 21 जूनला आपण साजरा करतो. आणि या विषयावर मार्गदर्शन करायसाठी आपल्याकडे आज योग गुरु श्री रवी दीक्षित सर आपल्यासोबत आहेत. सर, पुन्हा एकदा स्वागत. आणि पुढला प्रश्न सर, जास्त वेळ आपला ऑफिसमध्ये बसून जातो किंवा मुलांचा पण वर्गामध्ये बसून जातो, तर हे बैठं काम करता करता कसं स्वास्थ्य राखलं पाहिजे याविषयी कृपया आम्हाला सांगा. ही सध्याची एक विशेष डिफिकल्टी आहे किंवा एक स्ट्रेस आहे किंवा एक कारण आहे. सारखा बसून आपण हे जे खरेदी करतो ना आजारीपणा, तसं आहे. तुम्ही सारखा बसून राहिलं तर मधुमेह किंवा ओबेसिटी किंवा वजन वाढणं किंवा थायरॉईडची प्रॉब्लेम होणं किंवा शरीराला पेन होणं, मानेला, पाठीला, कुठे तर भरपूर म्हणजे आजारीपणा येऊ शकतो आणि येतो आहे. तर एकच आपण मेन लक्षात ठेवा, अर्धा तास झाला की आपल्याला उठायला पाहिजे. सध्या आपल्याकडे सोय आहे, अलार्म ठेवा किंवा काही एक कुठेतरी डायरीवर लिहून ठेवा किंवा जे आपले आजूबाजूचे आहेत त्यांना सांगा की मी अर्धा तास झाला की मला उठायला सांगा. एकतर हे आहे की सारखा उठून आपण थोडा फिरून घ्यायला पाहिजे, चालायला पाहिजे. दुसरा, ते पण शक्य नसेल तर ब्रह्ममुद्रा आत्ता मी एक सांगितलेला आपल्याला परत दाखवतो आणि बोलतो. मानेचा अभ्यास अगदी गरजेचा आहे. सारखा आपण सध्या स्क्रीन टाईम आहे, मोबाईल आहे, आपले महिला गृहिणी घरी काम करते, तर सर्वायकल स्पॉन्डिलोसिस सारखा होतो. तर मानेचे अभ्यास हळूवार डावीकडे वळायचा, ठेवा थोडा वेळ, उजवीकडे ठेवा थोडा वेळ, वर आणि खाली. या मानेचा अभ्यास ब्रह्ममुद्रासारखं करा. आणि खांदे जे आहेत त्यांना हळूवार रोटेशन प्रेमाने करायचं. हे एक लक्षात ठेवा. मारामारी नाही करायची, एकदम प्रेमाने करायचं. शरीरला सारखा मारामारी आहेच, ताणतणाव आहेच, योग करताना कशाला, म्हणून हळूवार रोटेशन करा प्रेमाने आणि हळूवार क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज करा. ह्याच्यानंतर एक अजून अभ्यास आहे साधा सिंपल, त्याला म्हणतो पर्वतासन. आपण हात असे दाबायचे, प्रेमाने दाबून धरा आणि हळूवार स्लो जेंटल एकदम दाबून दाबून हात दोन्ही वर घेऊन जा आणि स्ट्रेच करा. हे एक सिंपलचा अभ्यास आहे पर्वतासन. त्याच्यानंतर आपण साईडला असे वळू शकतो, नंतर त्या साईडला वळू शकतो. ह्याच्यानंतर आपण ट्विस्ट करू शकतो, एक शरीराला चांगली पीठ देऊ शकतो दोन्ही बाजू राईट लेफ्ट. आणि जेव्हा आपला म्हणजे अर्धा तास झाला की आपले हातचे बोटं आणि पायचे बोटं त्यांची हालचाल करा. एंड ऑफ नर्व्ज आहे, ह्यांना सारखा जे टॉक्झिन ॲक्युम्युलेशन होतो आहे त्याला काढायला मुठ्ठी बांधा, उघडा, सगळे बोटे बंद करा, उघडा. सेम असं आपण पायाचे बोटेला पण करा. टेलर आपण अगोदरचे टेलरची माहिती असेल आपला, ते सारखे पायानी मशीन हलवायचे, तर सारखा आपण पायाची हालचाल ठेवा, पायाची हालचाल ठेवा, आपले बोटांची हालचाल ठेवा, हात आणि पायांची. आणि एकच आहे, शरीरमध्ये रक्तसंचार चांगला व्हायला पाहिजे म्हणून ॲक्टिव्हिटी करा, मसल ॲक्टिव्ह करा. आणि हे सगळा केला फायदा होईल. आणि दुसरा डीप ब्रिदिंग करा. काही हे पण करता आलं नाही तर दीर्घ श्वास घ्या, हळूवार सोडा, 15, 20, 25 राऊंड करा. तुम्हाला एकदम फ्रेश वाटेल, एनर्जेटिक वाटेल आणि फायदा होईल. आणि हे पण जमला नाही तर आपण कमीत कमीत बसून बसून पोटाला बाहेर काढा, पोटाला आत घ्या. जेवढे आपले ऑर्गन आहे आतमध्ये, श्वास पूर्ण घ्या, पोट बाहेर जाईल, श्वास सोडा, पोट आत जाईल. हे जे लिव्हर, किडनी, हार्ट, लंग्स, पेनके जेवढे आपले अंग आहे त्यांना चांगला हलचल मिळेल, डिटॉक्स होणार, प्रेशर मसाज मिळणार. आणि खुशाल राहा आणि स्माइलिंग योग करा. योग दररोज करा, खुर्चीवर किंवा बिस्तरवर किंवा जमिनीवर, पण योग नक्की करा. फारच छान. सर, शरीराकडून मनाकडे वळूया. तर जसं तुम्ही सांगितलं की आपण बघतो ताणतणाव असतात, तर झटपट किंवा लगेच शांत व्हायला, मन स्थिर व्हायला असं योगामध्ये काय करता येईल त्याविषयी आम्हाला सांगा. आपलं शरीर एवढी चांगली मशीन आहे, ह्याला काही आजारीपण किंवा काही प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. ॲक्सिडेंट झाला हे झाला वेगळी गोष्ट आहे, पण काही मसलमध्ये, जॉईंट्समध्ये किंवा आपले जेवढे अंग आहे हे सगळे 100 किंवा 120 वर्षपर्यंतची गॅरंटी आहे. पण आपण काळजी घेत नाही, मिसयूज करतो, ओव्हरयूज करतो आणि बरोबर झोपत नाही. हे नाही, ते मी ऑलरेडी बोललेलो आहे. पण ताबडतोब कसं शांत व्हायला पाहिजे, कसं आपलं ताणतणाव कमी करायला पाहिजे,
आपला श्वास म्हणजे आपला मित्र, एकदम जवळीचा मित्र किंवा डॉक्टर, तसा श्वास समजून घ्या. आणि काही करायचं नाही आहे. डोळे म्हणजे 80% 80% कॉन्सन्ट्रेशन डिस्टर्बन्स होतो आहे, तर डोळे बंद करायचे. दोन्ही नाकपुडींमध्ये लक्ष ठेवायला पाहिजे. श्वास घेताना थंडी श्वास आत जाते, सोडताना गरम श्वास इथे बाहेर आहे हे अनुभवायचा. डावी उजवी दोन्ही नाकपुडी आहे, त्यांची ॲक्टिव्हिटी काय कमी जास्त आहे ते अनुभवायचा. मध्ये श्वास आपोआप थांबते, त्याला थांबू द्या आणि जेवढा जमेल तेवढा श्वासला हळूवार घ्या. स्लो लॉंग डीप हळूवार घेणं, मध्ये श्वास थांबणं, हळूवार श्वास बाहेर जाणं, परत थांबणं, ही 3 प्रक्रिया. पूरक म्हणजे श्वास हळूवार घेणं, कुंभक म्हणजे केवळ कुंभक म्हणजे स्वतः श्वास थांबणं, हळूवार श्वास बाहेर जाणं म्हणजे रेचक. हे 3मध्ये आपण आराम द्या. लांबवायला पाहिजे, थोडा वेळ द्यायला पाहिजे. डोळे बंद करून बसून करा किंवा झोपून करा. फक्त 2 मिनिट करा आणि बघा किती फायदा होईल. फारच छान. तर सहजपणे आपल्याला श्वसनाचा अभ्यास पण करता येईल आणि वयाची 100 गाठायची आहे आणि आपण गाठणारच आहोत. अशा निश्चयाने सकारात्मक आपले विचार ठेवायचे आहेत. आणि सर, आजकाल आपण बघतो, तुम्ही मोबाईलचा विषय पण काढला, की लहान मुलापासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेजण मोबाईल बघतात आणि त्याच्यामुळे डोळ्याच्या खालची जी त्वचा आहे ती थोडी काळवंटे म्हणा किंवा त्वचेवर किंवा डोळ्यावर पण त्रास होतो. तर त्यासाठी काय करावं? Catch-22 म्हणजे अशी परिस्थिती आहे की मोबाईल वापरायला पण पाहिजे. सध्या सगळं काम मोबाईलवर आलेलं आहे आणि वापरायच्या जास्ती आहे हे कमी करायला पाहिजे, हे पण गरजेचं आहे. तर बॅलेन्स मॉडरेशन हे महत्त्वाचं आहे. संतुलन ठेवा. सारखा मोबाईल वापरू नका. हे म्हणजे एक मशीनच आहे, ह्याला जे रेज येतात, किरण येतात, ते काही चांगली नाही आहे. आणि डोळ्यांचा अभ्यास आम्ही म्हणतो दृष्टीज, हे आपण नक्की करून घ्या. आपण ॲक्च्युली एक बघितला होता संयमुद्रा, ह्यामध्ये आपण वर बघितला होता. जिव्हाबंदमध्ये खाली नाकावर बघितला होता. ब्रह्मोद्रामध्ये डावीकडे उजवीकडे वर खाली बघितला. हे तिन्ही केलं तरी पण आपला डोळ्यांचा अभ्यास होतो. समजा हे नाही केला, वेळ नाही आहे किंवा जमला नाही किंवा शक्य नाही आहे, तर साधे अभ्यास 3 अभ्यास आहे डोळ्यांचे, त्यांना म्हणतो दृष्टीज. नासागत दृष्टी म्हणजे नाकावर बघा, खाली थोडा वेळ 10-15 सेकंड जेवढं जमेल तेवढं बघा, तेवढाच वेळ डोळे बंद करून ठेवा. दुसरा अभ्यास आहे भ्रूमदृष्टी, थोडा वर बघा, कंटिन्युअसली वर बघत राहा, थोडा वेळ नंतर डोळे बंद करा. आणि तिसरा आहे जत्रुदृष्टी, म्हणजे चारी बाजू असं क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज फिरून घ्या किंवा चारी बाजू बघून घ्या. तर हे 3 अभ्यास करा. आणि हे पण जमलं नाही तर सारखा अर्धा 1 तासमध्ये डोळे बंद करा, डोळ्यांना आराम द्या. आणि मित्रांनो, या बनणार एक वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपल्यासोबत ज्येष्ठ योगाचार्य आहेत, निसर्गोपचार तज्ज्ञ आहेत, श्री रवी दीक्षित सर आहेत. आणि आज आपण चर्चा करतोय जागतिक आंतरराष्ट्रीय योग दिवस, जो 21 जूनला साजरा करतो. सर, आम्हाला आहार, विहार आणि पथ्य याविषयी कृपया सांगा. योगमध्ये आहारचा एकदम अगदी महत्त्व आहे आणि ह्याला म्हणतो मिताहार. मिताहार म्हणजे कमी जेवणं, पण सिस्टमॅटिक एक प्रोसेस आहे. 25% आपण जेवायला बसलो, पोट रिकामा ठेवा. 25% लिक्विड ज्यूसेस वॉटर ठेवा आणि 50% साधा शाकाहारी जेवण ठेवा. हे जे आपण TV वर बघताय, हे माझा नेहमीचं जेवण आहे. हे माझा नेहमीचा घरी आमचा जेवण असतो. सॅलड आहे. सॅलडमध्ये फक्त गाजर खायची किंवा टमाटर किंवा कांदा तसं नसतो. सीजनल व्हेजिटेबल जेवढे भाज्या आहे आपले मार्केटमध्ये अवेलेबल, सगळे भाज्या आम्ही घेतो आणि कट करून किंवा राऊंड चॉप करून घेतो. जेवढे दाणे आहे, मूग, मटकी, चना, तेल, जेवढे दाणे आहे, जेवढे सध्या मिलेट्स आहे, हे सगळे आम्ही रात्री सोक करतो. 24 तास नंतर त्यांना वॉश करून खाऊन घेतो सॅलडमध्ये. आणि आपण नेहमी शेंगदाणा काय करतो, रोस्ट आहे, फ्राईड आहे, मी तसं करत नाही. मी शेंगदाणा पाणीमध्ये सोक करतो. 24 तास नंतर
एवढा चांगला टेस्ट येतो त्यामध्ये. आणि शेंगदाणा, अंकुरित शेंगदाणा खायला पाहिजे. आपण महाराष्ट्रामध्ये सारखा भाजून किंवा रोस्ट करून किंवा फ्राय करून एवढा प्रकार म्हणजे शेंगदाण्याची वाट लावून टाकतो. तर अंकुरित शेंगदाणा खा. आणि बाकी जेवढे दाणे आहे तर दाणे खायला पाहिजे, त्याला प्रोटीन आहे. एक आपण अंदाजाने हे समजा, एक सीड जे अंकुर आहे किंवा सीड म्हणजे बीज आहे, तो वरती जायला पूर्ण एनर्जी किंवा पॉवर देतो. तसा एनर्जी आपल्याला मिळेल. तर अंकुरित दाणे घ्या, सॅलड घ्या, जेवढे व्हेजिटेबल्स आहेत ते घ्या. आणि बॅलन्ससाठी दही किंवा छाछ किंवा लस्सी असं काहीतरी नक्की घ्यायला पाहिजे. दाल पण घ्यायला पाहिजे. आणि जेवढे प्रकार आहे शाकाहारीमध्ये सगळे घ्या. योगप्रमाणे शाकाहारी जास्ती मी सांगतो, मांसाहारीला परवानगी नाही आहे. पण समजा आपल्याला काहीतरी असं खायचं असेल तर 50% शाकाहारी ठेवा, मग आपण काहीतरी असा वेगळा पदार्थ घेऊ शकतो. तर संतुलित आहार पाहिजे आणि मिताहार पाहिजे. आणि खाताना प्रेमाने खायला पाहिजे. शिकायत किंवा अरे बरोबर नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे, अजिबात करू नका. आपला संस्कृती आपली अशी आहे की जेवायच्या अगोदर प्रे करायचा. ज्यांनी जेवण तुम्हाला दिला, तयार केला किंवा तिथून आला, सर्वांना धन्यवाद द्यायचा. तर अशा मनाने जेवण करा, खुशाल मनाने जेवण करा, तुम्हाला नक्की फायदा होईल. तर शाकाहारी, मिताहार आणि धन्यवाद देऊन प्रे करून जेवण करा आणि चेहऱ्यावर हसू ठेवा करताना. फारच छान सर. थोडक्यात आम्हाला वामकुक्षीचं महत्त्व, शतपावलीचं महत्त्व आणि वज्रासन याविषयी थोडक्यात आम्हाला कृपया मार्गदर्शन करा. मी नेहमी म्हणतो, सर्वांचा एकच हे असतो, जेवल्यानंतर काय करायचं, जेवल्यानंतर योग करू शकतो का आम्ही. तर आयुर्वेदप्रमाणे शतपावली म्हणजे 100 पावली आपण चालायचा किंवा 10 मिनिट चालायचा. नक्की चाला. जेवल्यानंतर आपण बसू नका आणि झोपू नका. 10 मिनिट तरी, 5 मिनिट तरी चालायला पाहिजे. शतपावलीमध्ये जेवढा आपला जेवण आहे पोटामध्ये त्याला पचन आरामात होतो. त्याच्यानंतर आपण करा वज्रासन. ते शिकून घ्या, समजून घ्या, काही डिफिकल्ट नाही आहे. ज्याला गुडघेचा किंवा काही पायाचा प्रॉब्लेम आहे ते सपोर्ट घेऊन, कुशन उशी ठेवून, एक उशी हिप्स खाली, एक पायाच्या खाली ठेवा, ॲडजस्ट करा. तर वज्रासन आपला डायजेशनसाठी चांगला आहे. वज्रासन नंतर आपण करू शकतो वामकुक्षी म्हणजे डावीकडे झोपा, 32-32 श्वासपर्यंत झोपा डोळे बंद करून. त्याच्यानंतर उजवीकडे या, 16 श्वासपर्यंत झोपा डोळे बंद करून. परत 8 श्वास पर्यंत डावीकडे या. म्हणजे लेफ्ट राईट लेफ्ट, डावी उजवी डावी. मोजू शकत नसेल, समजा झोप लागली, हरकत नाही. 10 मिनिट डावीकडे, 5 मिनिट उजवीकडे, 2.5 मिनिट परत डावीकडे. असा एक सिस्टमॅटिक प्रकार ठेवा. माझी गॅरंटी आहे ॲसिडिटी होणार नाही, त्रास होणार नाही, प्रॉब्लेम होणार नाही. डायजेशन चांगला होईल, शरीर चांगलं राहील, आजारीपणा कमी येईल. आम्ही सगळे घरी करतो. हे जेवढा आपण स्लाईडमध्ये बघितलं जेवण जे आहे ते माझे घरचे फोटो आहे. तर शाकाहारी राहा आणि एन्जॉय करा, योग करा. हे सगळे जे शतपावली, वज्रासन, वामकुक्षी करा आणि खुशाल राहा, चेहऱ्यावर हसू ठेवा. फारच छान सर. आणि जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार तुम्ही? संदेश एकच आहे, योग आपली धरोहर आहे. आपले पंतप्रधान, आपले सरकार, आपले मिनिस्ट्री एवढं काम करतो आहे, सारखा प्रमोशन करतो आहे, सारखा तुम्हाला एक प्रकारचे सांगतात की योग करा. तर उद्या सर्वांनी योगमध्ये सहभाग घ्या, योग अभ्यास करा. आपल्या पार्कमध्ये, घरी, कुठे पण करा, ऑफिसमध्ये करा, पण योग करा. आणि योगा टीचरला सपोर्ट करा योग करायसाठी. दुसरा एक शेवटचं आहे, योग म्हणजे ट्रिपल डी म्हणजे डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डिवोशन. हे 3 पालन करा. आणि हे जे शरीर आहे त्याला 100 वर्षाची किंवा 120 वर्षाची गॅरंटी आहे. त्याची गॅरंटीला खराब करू नका, जपून सांभाळून ठेवा. आणि हे परत शरीर मिळणार नाही. अरे एकदा आजारी झालो आपण तर किती प्रॉब्लेम होतं की नाही. तर शरीराला सांभाळून घ्या आणि स्वस्थ राहा, खुश राहा, मजा करा, एन्जॉय करा, हसू ठेवा चेहऱ्यावर. फारच छान. धन्यवाद सर. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ इथे
काढून आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमची हॅलो डॉक्टरचा जो संघ आहे त्यांच्यातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. त्यासाठी पुढील भागात एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला येणारच आहोत. आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.